खेळत राहायचं. ते काढतो परत काढतो, ठीक आहे 4 वेळा भेट, 2 वेळा भेटले, 4 वेळा दिवसातल्या जर 500ची सोय झाली पाहिजे एवढं टार्गेट करून काम करायचं भाषण दिलं दुनिया तरी लोक कसं लावायचं. बस असं ते 4 बघा मग इकडचा आकडा तिकडच गेला तिकडचा पाहिजे असा पाहिजे की त्यानंतर आपल्याला परत हात लागला तेव्हा खेळायचंच नाही. मग ते महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगू का टार्गेट करायचं की ह्या वर कमाई म्हणता आपल्याला नाही म्हणलं तरी महिन्याला 15-20 रुपये निघाले, 5-20-25 रुपये वर कमाई म्हणतं निघाले, टाइमपास घ्यायचा घ्यायचा वाद झाली. त्यातच अडकून पडलं तर तुमचं आहे ते सगळं टेस्ट मॅच खेळत राहील. प्लेट 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 1 रन काढ प्लेट कुठले कुठे देवाला रोज सांगतो त्याच खेळायचं, तेच खेळत राहायचं. तेच रिपीट मारत राहायचं. आता काल संध्याकाळचे खेळलो आणि ते संध्याकाळी परत आलं का 1-2 परत रात्री जर मी अजून 1000 रुपयाला घेतो तर 1-2 1000 रुपयाचे डबल झाले ना. जिप्पी आले तर आपलं चालतंय 2-3 दिवस खेळत राहू दे. मी काय म्हणतोय रिस्क घेऊन नका ना. आणि ते पण नसेल ना करायचं तर त्याच्याही पेक्षा अजून 5 रुपयाचे काय डिपीट आले, किती 3 रुपयाने आले म्हणजे येताना 900 रुपये. म्हणजे जेवढे खेळ झाले तेवढे ते तेवढे पैसे रिकवर होतात डीपी आले. तर तुम्ही 1000 रुपये पण खर्च खरेदी करत तर 900 करायचं. 500 रुपये अजून कमी पाहिजे. हा अजून तुमचा प्रॉफिट झाला. पण जर रद्द डीपी लागला तर तुम्हाला फक्त तुमचे लावलेले परत